नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तब्बल 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या पुरवणी मागण्या सादर केल्याचा हा जवळपास एक आपण संपूर्ण इतिहास जर बघितला तर वारंवार यांचा आकडा वाढतोच आहे, पण हा आकडा विक्रमीच म्हणावा लागेल. अशा पद्धतीच्या पुरवणी मागण्या आहेत. यातून आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त या सर्वच गोष्टींबद्दलचे गंभीर प्रश्न तयार होतात. आपलं अर्थसंकल्प हा एक वेगळी गोष्ट असते, पुरवणी मागण्या वेगळ्या गोष्टी असतात. आणि पुरवणी मागण्या या जर एवढ्या इतक्या प्रचंड विक्रमी संख्येच्या असतील तर खरोखरच आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त या सर्वच गोष्टींचे गंभीर प्रश्न उभे राहतात. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होत आहेत याचं आपल्याला आश्चर्य वाटायला पाहिजे आणि त्याचं सखोल विश्लेषण आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, माझा पहिलाच तुम्हाला प्रश्न असा आहे की एवढ्या प्रचंड रकमेच्या पुरवणी मागण्या सादर झाल्या आहेत आणि महाराष्ट्रासारख्या जे आर्थिक आघाडीवरचं देशातलं एक अग्रगण्य राज्य आहे त्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या पुरवणी मागण्या सादर होत आहेत. आपल्या याच्याबद्दल विश्लेषण काय? 97,000 आणि त्याच्यावरती काही 100 कोटी इतक्या या मागण्या आहेत. आणि त्याच्या आधी मला असं वाटतं डिसेंबर 25 मध्ये 75,000 कोटीच्या मागण्या होत्या. त्याच्या आधी जून 25 मध्ये 12,000 कोटीच्या होत्या. आणि त्याच्या आधी 94,000 कोटीच्या दर 6-7 महिन्यांनी आपल्याकडे या पुरवण्या मागण्या केल्या जात आहेत. आणि एक प्रकारे हा उच्चांक आहे. प्रत्येक वेळी असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त मागण्या असू शकत नाहीत. पण आता हे एक रुटीन झालेलं आहे की ज्याला आपण अपवाद म्हणतो, आकस्मिक म्हणतो, तर आता आकस्मिक, आपत्कालीन हे सगळं आता रुटीन होत चाललंय आपल्याकडे. असंच खेदानी म्हणावं लागेल की बजेटच्या 5% हे साधारणतः आपल्याकडे अशा प्रकारच्या मागण्या असायचा प्रघात आहे. परंतु तो आता 12.5% पुढे गेलेला आहे आणि दिवसेंदिवस तो वाढत चाललाय. आणि हा आता ज्याला आपण सरकारमध्ये प्रिसिडन्स म्हणतो की मागच्या सरकारने केलं होतं, मग आता आपल्याला त्याच्या पुढे 2 पावलं जायला काय हरकत नाही. आता प्रश्न असा पडलाय, तेरी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे, तर मग तुम्ही जर एवढं केलं असेल तर आम्ही एवढं करतो, असं ते वाढत चाललंय दरवर्षी. तुम्ही आता सांगितलं की पुरवणी मागण्या मांडण्याचा हा प्रघातच पडलाय, परंतु या पुरवणी मागण्या नेमक्या अशा असतात कशासाठी, कशांचं नियोजन कशासाठी केलं जातं? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता 97,000 कोटींचा जो आकडा सांगितला जातोय त्यामुळे नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत? फार योग्य प्रश्न विचारा तुम्ही. मला सांगा, इमर्जन्सी फंड हा इमर्जन्सी करता असतो. त्याचप्रमाणे पुरवणी मागण्या या ज्या गोष्टींचा समावेश बजेटमध्ये करता आला नाही, अर्थसंकल्पात करता आला नाही, किंवा अर्थसंकल्पाच्या तरतुदी जाहीर झाल्यानंतर जी गोष्ट पुढे आली, किंवा आपत्कालीन एखादा भूकंप असेल, पूर असेल, दुष्काळ असेल की ज्याचं काही फोरकास्ट आधी करता येणं शक्य नाही, किंवा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची पुरवण्या त्याच्यामध्ये समजू शकतो. आणि तसंच करायची आर्थिक शिस्त म्हणून गरज आहे. आता ज्या 97,000 कोटीचा तुम्ही उल्लेख केलात, किंवा याच्या आधी 75,000 कोटीविषयी मी बोललो, त्याच्या आधीच्या हजारो कोटींविषयी बोललो, त्यातल्या जर तुम्ही गोष्टी पाहिल्यात तर याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक आहे आणि त्याच्यात 20,000 कोटी सर्वात मोठं हेड तेच आहे. त्याच्यानंतर कुंभमेळा जो भरतोय नाशिकला त्याचा आहे. आता कुंभमेळा हा काय आकस्मिक भरला का? कुंभमेळा भरणारे 12 वर्षापूर्वी त्या सर्वसाधारणपणे तारखा आणि महिने आपल्याला माहिती होते. मग जर इतके आधी तुम्हाला माहिती असताना तुम्ही त्याची तरतूद तुमच्या राज्याच्या अर्थसंकल्पात का नाही केली? नंबर 2, पुणे मेट्रो, पुणे किंवा भुयारी मार्ग वगैरे या सगळ्याचे हे सगळे भांडवली खर्च आहेत. आणि त्याला एक मॅचिंग ग्रँट आपण म्हणतो की केंद्र सरकारने 10 रुपये दिले तर तुम्ही 10 रुपये द्यायचे असतात. आता केंद्र सरकार देणार हे उघड होतं, हे माहिती होतं. मग ह्याची तरतूद आपण मुख्य अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या का केली नाही? हे तर काय आपत्कालीन परिस्थितीत आहेत असं आपल्याला काही म्हणता येणार नाही. तर कुंभमेळा असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे खर्च असतील, हे काय आपत्कालीन खर्च आपल्याला म्हणता येणार नाहीत. याचा समावेश जेव्हा आम्हाला दिसतो त्यावेळेला आम्हाला कुठेतरी आर्थिक बेशिस्त, अनागोंदी याच्याविषयी चिंता वाटायला लागते. आणि ती आत्ता, आणि ती जर छोटी मोठी रक्कम असेल तर त्याकडे एक वेळ दुर्लक्ष करता येईल की ठीक आहे राहून गेली किंवा काय, किंवा नंतर आली पण महत्वाची आहे, तातडीची आहे. आता सगळंच तातडीचं आणि महत्वाचं याच्या खाली जर यायला लागलं तर मग त्या तातडी आणि महत्व याचं महत्वच निघून जातं. अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण होते.
सर, तुम्ही आता जे मुद्दे मांडले ते खरोखर गंभीर आहेत. कारण जर अशा पद्धतीचे खर्च हे तातडीच्या खर्चांखाली जर येत असतील, तर नेमके अर्थसंकल्प कशासाठी सादर करतात हाच प्रश्न याच्यामध्ये उपस्थित होतो असं मला वाटायला लागलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांची आर्थिक समज किंवा अर्थकारणाबद्दलचं त्यांचं ज्ञान हे का आपण जगामध्ये, भारतामध्ये वाखाणण्यासारखं आहे. वाखाणले जातात त्याच्यासाठी ते. असे ते नेते आहेत. मग ते ज्या राज्याचं नेतृत्व करतायत, त्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होत आहेत. याच्यातून आर्थिक नियोजन असेल, आर्थिक शिस्त असेल, या सगळ्याचे गंभीर प्रश्न उपस्थित होतात. आपल्या त्याबद्दलचं विश्लेषण काय, नेमकं काय चाललंय? मला असं वाटतं जर अशा प्रकारे दर 3-4 महिन्यांनी 6 महिन्यांनी इतक्या मोठ्या रकमेच्या जर तुम्हाला पुरवणी मागण्या सादर करायच्या असतील तर मग मुळात बजेट सादर करायचंच कशाला. दर 3 महिन्यांनी पुरवण्या मागण्या सादर केल्या तरी चालू शकते. असं एक टीका टिप्पणी या ठिकाणी केली तर ती अनाठाई ठरू नये. दुसरी गोष्ट अशी आहे की नियोजन नावाची एक गोष्ट असते. मग हे नियोजनाचं खातं आहे ते नेमकं करतं काय? या नियोजनाच्या खात्यात काही बेशिस्त आहे का? त्यांना काही रूल्स नाहीत का? कुठल्या गोष्टी घ्याव्यात, कुठल्या नाही घ्याव्यात, कुठल्या गोष्टी तातडीच्या आहेत, कुठल्या नाहीत, याचे काही नियम नाही आहेत का? का आत्ता आम्हाला घ्यायचंय, आमच्याकडे हा एक आमदार आले, त्यांच्या मतदारसंघातलं हे काम तातडीचं आहे, अशी सगळ्याच मतदारांची सगळीच कामं तातडीची कशी काय असू शकतात? काही नियोजित कामं असतील की नाही, पण नियोजित कामं सुद्धा जर आम्ही तातडीची दाखवायला लागलो तर मग त्याच्यावर काय भाष्य करणार? आणि हे चिंतेचं अशा करताय तुम्हाला मी सांगतो की आज महाराष्ट्र हे एक प्रगतिशील, सर्वात देशात प्रगतिशील राष्ट्र आहे. नंबर 1 फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सर्वात जास्त कुठे येत आहेत? महाराष्ट्रात येत आहेत. सर्वात जास्त जीडीपीच्या विकासाचा दर कुठे आहे तर तो महाराष्ट्रामध्ये आहे. दरडोई उत्पन्न सर्वात जास्त वाढ कशामध्ये आहे आणि पहिल्या 3 दरडोई उत्पन्नामध्ये कुठलं राज्य आहे तर ते महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्याचं जे संपूर्ण जीडीपी आहे तो जीडीपी अतिशय इव्हनली बॅलन्स्ड आहे. म्हणजे 59% 59% त्याचा जो जीडीपी आहे तो आपल्याकडे सर्व्हिसेस सेक्टर, सेवा सल्ला याच्यातनं येतो. 27% हा आपला मॅन्युफॅक्चरिंग मधनं येतो. आज ऑटोमोबाईल मधले 40% ऑटोमोबाईल उत्पादन हे महाराष्ट्रात, संपूर्ण भारताचं जे आहे त्यातले 40% महाराष्ट्रामध्ये होत असतात. फार्मसीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली आणि 15% साधारणतः आपले कृषी क्षेत्रामधून येत असतात. हे सगळं जर आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण अतिशय पुढे आहोत. त्याच्यानंतर महसूल, आपल्याकडे जर कर्ज पाहिलं तर आपलं कर्ज खूप जास्त वाटतं. 11 लाख कोटी कर्ज वाटतं. परंतु आपल्याला 11 लाख कोटी कर्ज जरी असलं तरी आपले जे रेव्हेन्यू सोर्सेस आहेत, उत्पन्नाची साधनं आहेत, ती खूप तगडी आहेत. त्यामुळे त्या कर्जाचं फार आपल्याकडे बर्डन जाणवत नाही. त्यामुळे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जरी आता किती अपात्र महिला असल्या आणि त्या दूर केल्या असल्या आणि त्याला आता एक आटोपशीर आकार आला असला तरी सुद्धा तो जो 30-35 हजार कोटीचा आपल्याकडे बर्डन होतं ते बर्डन आपण ऍब्सॉर्ब करू शकतो अशी परिस्थिती आहे. मुद्दा असा आहे की आपण महसुली तूट आणि वित्तीय तूट ही 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. वित्तीय तूट म्हणजे काय तर एकूण खर्च आणि एकूण जमा याच्यामध्ये खर्च जास्त आणि जमा कमी, तर तो मधला जी गॅप आहे ती भागवण्याकरता तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं. तर एकूण कर्ज किती घ्यावं लागतं हे तुम्हाला कशावरून कळतं? तुमची वित्तीय तूट किती आहे त्याच्यावरून कळतं. म्हणजे वित्तीय तूट म्हणजे काय तर एकूण खर्च वजा एकूण जमा. आणि ज्याला आपण महसुली तूट म्हणतो. महसुली तूट म्हणजे काय तर राज्य सरकारला त्याच्या दैनंदिन खर्चासाठी काही रक्कम लागते. मग ते कामगारांचे, कर्मचाऱ्यांचे पगार असतील तर अनेक त्याच्यामध्ये हेड्स आहेत. याच्याकरता जे पैसे लागतात ते त्यांच्या रेव्हेन्यू मधनं निर्माण होतात का, त्यांच्या इन्कम मधनं जनरेट होतात का तर नाही होत. मग ते रोजचे खर्च भागवण्यासाठी तुम्हाला जो पैसा लागतो त्याला आपल्याकडे महसुली तूट असं म्हणतात. आता तुम्ही मला सांगा, आपली एकूण वित्तीय तूट 1.5 लाख कोटीची आणि महसुली तूट 44,000 कोटीची. आता या वेळच्या 97,000 कोटीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ऑपरेशनल एक्सपेन्सेसच्या आहेत, त्या काही आकस्मिक एक्सपेन्सेसच्या नाही आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सॅलरी, अमुक, या सगळ्या पण गोष्टी आहेत. त्यामुळे गोष्ट अशी होती आहे की जे राज्य आर्थिकदृष्ट्या नंबर 1 आहे त्याचे आणि त्याच्या प्रॅक्टिसेसचं अनुकरण अनेक राज्य करतात. वर्गात जसं आपल्याकडे एखादा मुलगा पहिला येतो मग त्याच्या नोट्स कशा असतात, त्याचा दिनक्रम काय असतो, त्याचं वर्गात लक्ष काय असतं, तो प्रश्न काय विचारतो, तो विद्यार्थी अभ्यास कसा करतो, तो लक्षात कसं ठेवतो, याचं आपण एक अनुकरण करायला लागतो. आणि मग असं वाटतं की ह्याच्यासारखं केलं तर आपल्याला चांगले मार्क मिळतील. मग आपलं अनुकरण असंच पुरवणी मागण्यांची रक्कम वाढत नेण्याचं जर अनुकरण प्रत्येक राज्याने करायचं ठरवलं तर मला सांगा, हे आर्थिक शिस्तीचं राज्य आणि आर्थिक शिस्तीचा देश आहे आणि असं आपल्याला म्हणता येईल का तर नाही म्हणता येणार. त्यामुळे महाराष्ट्र जे करतो ना
ते उद्या संपूर्ण भारतात तुम्हाला बघायला मिळतं. मग याचं प्रतिबिंब संपूर्ण भारतात येणार असेल तर मग ते एक गडद प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राने एक आदर्श ठेवला पाहिजे की पुरवणी मागणी ही 5% आतली आणि ती खऱ्या अर्थाने पुरवणी असली पाहिजे, ती रेग्युलर मागणी नसली पाहिजे. आता सगळीच गोष्ट तातडीची आणि महत्वाचे शेरा मारून जर यायला लागल्या तर मला सांगा की मॅचिंग ग्रँट द्यायची आहे पुण्याच्या मेट्रोची आणि याची, केंद्राचे पैसे आलेत, राज्याचे द्यायचे. आता हे तातडीचे आणि महत्वाचे आहे, पण त्याची ते येणार ही कल्पना होती म्हणून मग त्याची आधीच तरतूद का नाही करून ठेवली. अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये नियोजन नावाचं खातं आहे आपल्याकडे. त्या खात्याचं मग नेमकं काय, मग ते खातं तरी तुम्ही डिसमॅन्टल करा, त्या अधिकाऱ्यांना दुसरीकडे कुठेतरी पाठवा. खरं तर आपल्याकडे खूप चांगले अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांना अर्थशास्त्र कळतं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनेक गोष्टी त्यांना माहिती आहेत, त्यांनी नियोजनामध्ये काम केलेलं आहे. परंतु तरी देखील जर अशा प्रकारची गोष्ट घडते मग मी विचार करायला लागलो हे का घडतं. जो तुमचा प्रश्न आहे, काय प्रत्येकाला खुश करायचंय आम्हाला, प्रत्येकाला खुश करायचंय, ते आपल्या पक्षातल्या नाही फक्त, तर अनेक कारणांसाठी आपल्याला विरोधी पक्षातल्या आमदारांनाही खुश ठेवायचंय. मग अशा प्रकारे त्यांना खुश ठेवल्यानंतर त्याचा रिझल्ट काय असतो काही महिन्यांनी, तो रिझल्ट आपल्याला 2/3च्या माध्यमातून बघायला मिळतो की अरे आमचं सगळं इथे व्यवस्थित निधी आम्हाला मिळतो, आमचे सगळे प्रपोजल्स येतात, आमच्या मतदारसंघात खुशाली येते. हे जे सगळं याच्याकरता जे अकोमोडेशन हा प्रकार आहे की चलता आहे ऍटिट्यूड, हा राजकीय दृष्ट्या जरी फलदायी किंवा फलद्रूप करणारा असला तरी आर्थिक दृष्ट्या मात्र हा तितकासा चांगली प्रॅक्टिस आहे असं म्हणता येणार नाही. आणि महाराष्ट्र हा इतरांचा आदर्श असल्यामुळे महाराष्ट्राचा अशा प्रकारचा जो खर्च आहे पुरवणी मागण्यांचा तो 5%च्या वरती असता कामा नये. तुम्ही आता जे सगळं सांगितलं ते खरंच एक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे आणि त्याचा खरोखर चिंता वाटण्याची सगळी परिस्थिती आहे. परंतु तुम्ही अशी जी भीती बोलून दाखवलीत की हा पायंडा महाराष्ट्राचं अनुकरण सर्वजण करणार, कारण महाराष्ट्र हा जर सगळ्यात मोठं राज्य असेल, आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य असेल, त्याचं अनुकरण सगळेच राज्य करत जाणार. आपल्याकडे राजकारणाच्या सोयीसाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात असं तुम्ही उल्लेख केलात. मग हा राजकारणांच्या सोयीसाठी आधीच्यांनी केलं मग आम्ही का नाही करू असं तुम्ही सांगितलं. हा आपल्या देशातला एक पायंडा पडत चाललाय का, आणि ह्याचं परिणाम काय होतील तुम्हाला काय वाटतं? पायंडा पडत चाललाय आणि पुढच्या वेळी मी तुम्हाला सांगतो आपण हे किती कार्यक्रम केले तरी राजकारणात एकमेकांना खुश करायची जी स्पर्धा सुरू आहे ना, आर्थिक शिस्त कोणालाही नकोय. आम्हाला वाटलं की तात्काळ मिळालं पाहिजे. हे कसं झालंय माहितीये का, वाहनं एका रागेने चाललेली आहेत, मी जर ती रांग तोडून स्लो चाललेली आहेत, रांग तोडून इकडून गेलो तर मी फास्ट जाणार आहे. सर्रासपणे आपल्याकडे पाहायला मिळतं की नाही, तीच ही मनोवृत्ती आहे की या सगळ्याचं नियोजन आधी करता येत नाही. जिल्हा नियोजनाच्या बैठका होतात, राज्य नियोजनाच्या बैठका होतात, विभागवार महामंडळाच्या बैठका होतात. मग त्या बैठकांमध्ये काय ठरतं याचं रिफ्लेक्शन आम्हाला राज्याच्या बजेटमध्ये का दिसत नाही. त्यामुळे आता हा पायंडा पडत चालला आणि पुढच्या वेळी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला 1,00,000 कोटी आपण पार केलेले असतील तेव्हा या शतक महोत्सवी बेशिस्तीला आपण शुभेच्छा द्यायचा की त्याचा निषेध करायचा हे प्रेक्षकांनी ठरवावं. सर, तुम्ही नेहमीच आपण या माध्यमातून, या सिरीजच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो आणि ह्या अशा विषयांना ज्यांना साधारणतः चर्चा होत नाही असेच विषय आपण याच्यामध्ये घेतो. हा पुरवणी मागण्यांचा विषय सुद्धा असाच होता आणि तुम्ही आम्हाला इतक्या जटिल विषयावरती इतक्या सोप्या पद्धतीने संबोधित केलं आणि तो प्रश्न समजावून सांगितलात, त्याचं भीषण वास्तव समजावून सांगितलं. याबद्दल हिंदुस्तान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आजच्या मुलाखतीमध्ये, आजच्या भागामध्ये आपण पुरवणी मागण्या हा जो एक पायंडा पडत चालला आणि तो किती भीषण आहे ह्याच्याबद्दल समजून घेतलं. राज्याची आर्थिक स्थिती जर चांगली असेल तरच राज्य प्रगती करू शकतं आणि राज्याच्या नेतृत्वाला त्याची जाण नसेल असं म्हणणं हे खूपच धाडसाचं ठरेल. आता या राजकारणाच्या सोयीचा हा सगळा खेळ आहे, कुठपर्यंत चालेल माहीत नाही, पण तोपर्यंत आर्थिक शिस्त आणि आर्थिक डबघाई येऊ नये एवढंच ह्याच्याबद्दल एवढीच आपण प्रार्थना करू शकतो आणि एवढीच आशा आपण व्यक्त करू शकतो. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.